लाडक्या बहिणींसाठी आपण एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. जुलै महिन्याचा हप्त्याचा जी.आर. काल 12 ऑगस्ट रोजी मंजूर झाला आणि 319 कोटी एवढा निधी त्यासाठी मंजूर केलेला आहे जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की हप्ता नेमका कधी भेटणार. जी.आर. आला, निधी मंजूर झाला, आता हप्ते वितरण कधी होणार. तर ताईंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक खात्रीशीर माहिती देणार आहोत. नेमका हप्ता कधी येणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता जमा होणार नाही, याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचा जी.आर. काल मंजूर झाला. आता वितरण कधी होणार. तर ताईंनं हे वितरण उद्या, परवा आणि 13 म्हणजे 3 दिवसात वितरण सुरू होणार आहे. ठीक आहे. उद्या जर वितरण सुरू झालं तर 15 ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होतील. माझ्या अंदाजे हे वितरण 15 ऑगस्ट रोजीच होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की जरी वर्किंग डे नसला तरी हा देशाचा अभिमान दिवस आहे. ठीक आहे. या दिवशीच हे वितरण होणार आहे अशी माहिती मिळत आहे. उद्याचं जर वितरण झालं सुरू की लगेच आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत. उद्या, परवा आणि 13 ह्या 2 ते 3 दिवसात हे वितरण 100% होणार असल्याची माहिती मिळत आहे. जसं वितरण सुरू होईल लगेच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वात आधी आपण माहिती पोहोचवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हप्ता कोणाला भेटणार आणि कोणाला नाही, ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे ना, अशा लाडक्या बहिणींना 100% जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यात काही टेन्शन घेण्याची गरज नाही. पण ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटला नाही अशा लाडक्या बहिणींना मात्र एकही रुपया जमा होणार नाही, कारण की ते अपात्र झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता भेटला असेल तर काळजी करू नका. जुलै महिन्याचा हप्ता 100% वितरण सुरू झालं की तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. काही अडचण असू द्या कमेंटमध्ये लगेच सांगा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.